औचित्यवाडी. बाबा ग्रामपंचायत साठी एवढं पळतोय पण कोणी ना कोणी नाराज होतेच बो. काय करावं काय कळत नाही. ते गावाकरता करतोय काय कोणाच्या तरी कुठं कुठं पुरावा आपण. काय झालंय का? झालं काय नाही, विरोधक जरा लावून धरतात काही गोष्टी. हो आता प्रत्येक गोष्टी तरी कुठं हे करावं आपण. मला काही समजा आता कसं तळागाळापर्यंत जावं, पण आपण प्रत्येकाच्या गोष्टी समजून घेऊ शकत नाही. काय करायला पाहिजे, तुला काय वाटतं याच्यावर? हे बघा डेपुटी, हम्म. तुम्हाला वाटतं याचा अर्थ तुम्हाला बऱ्याच गोष्टी कानावर आल्या असत्या, हा म्हणजे वारं फिरतंय. वारं फिरा ना का इलेक्शनला नाही भेट मी, पण आपल्या कालावधीमध्ये लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. उद्या कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे की डेप्युटीनं 5 वर्ष यांच्या ग्रामपंचायतीने काय केलं. आता 2-1 वर्ष राहिले इलेक्शनला, तर आपण लोकांचे कामं केले पाहिजे असं मला म्हणायचं. समस्या जाणून घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आता तू शिकलेला आहे, पुण्यात राहिला म्हणून तुला विचारतोय मी. हे बघा डेपुटी, आतापर्यंत तुम्ही काय करायचात, समस्या तुमच्याकडे आली का हा मग तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करायच्यात. हा पण आता तुम्ही माहिती काय करायला लागेल तुम्हाला, काय समस्या तुमच्या यायच्या आधीच हा तुम्ही समस्येपाशी जाऊन पोहोचायचे. अरे पण ठीक आहे, पण सगळ्यापर्यंत जाऊ शकत नाही ना मी. कशा समस्या जाणून घ्यायच्या सगळ्या? मग ही तर आयडिया आहे ना. काय तुम्ही कशाला जाता, मग? आम्ही कशाला अरे पण तुम्ही काय सगळ्या घरी जाऊन हे करणार काय? जाणार ना, मानधन द्या ना तुम्ही आम्हाला. म्हणजे तुला म्हणायचंय की पोरं ठेवले की समस्या जाणून घ्यायच्या, माणसं ठेवून आणि त्यांच्या समस्येचं निवारण करायचं. हा मग आम्ही काय करणार, आयला- आम्ही प्रत्येक घरोघरी जाणार, प्रत्येकाच्या समस्या सगळ्या नोंद करून घेणार आम्ही. आणि मग त्या समस्या तुमच्याकडे आल्या का तुम्हाला जसा वेळ भेटणार तशा पद्धतीने त्याच्यावर काय करायचं उपाययोजना करून टाकायची. आयला बाबड्या, मला वाटलं तू पुण्यात नुसतं तिकडंच फिरत होता, नुसतं पुण्यात. मला वाटलं पुलावर पेलोर, पण काही डोकेलीट आहे तुला. चांगला मार्ग सांगितलाय तो मला. तू करशील का हे काम? बास का डेपुटी, तुम्ही जर विश्वास टाकला ना आमच्यावर, एकदा टाकून बघा. पण तू आता गावात नवीन म्हणजे तू लई दिसतून आलाय, तुला गावातला एखादा अनुभव माणूस पाहिजे, कोणतरी घ्यावा लागेल तुला. कोण घेतो? मी काय करतो, जालूत नको, ज्याला अडाणी, ज्याला एवढं कळत नाही, ज्याला समस्या वाढून ठेवीन माया. शामराव बघतो मग. हा श्यामराव माणूस हुशार आहे. त्याला अख्ख्या गावातल्या कोणाला काय समस्या आहेत हे पण माहिती. तो सांगणार नाही, पण घरोघर जाऊन तो यासाठी येऊ शकतो गावात कुठं काय समस्या आहेत ते. त्याला मी गाठतो. सकाळ सकाळ दुकान वगैरे जात असतील ना, हा दुकान जायच्या आधीच गाठतो त्याला आत्ताच गाठ बर का. आणि एक काम करा, वही घ्या एखादी आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन, हे कसे आता कशी जनगणना झाली हा. तसं प्रत्येकाच्या घरी जाऊन आहे ना, गावापुरतं मर्यादित, वाड्या वस्त्यावर जाऊन आहे ना, गावातल्या लोकांना विचारा काय समस्या आहे. तुम्हाला नळ नाहीये का, तुम्हाला घरकुल नाहीये का, तुम्हाला संडास नाहीये का, ह्या अशा गोष्टी. आणि खरा लाभार्थी सापडा, म्हणजे त्याला आपलं लोकांची समस्या जाणून घेऊ आणि आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. चालेल, ज्याला नाही गरज का? आहे ना, असा त्याला- गरजवंताला आपण हे करणार. तुम्हाला आहे ना मी 5,000 रुपये मानधन देईन दोघाला. 4-5 दिवसात काम आवरा, तुम्हाला दोघाला 5-5 हजार देईल. निदान मला तरी समजेल लोकांचं काय समस्या आहेत. लोक मला डायरेक्ट सांगत नाही, तुम्हाला तरी सांगतील ना. चालतंय, आहे की नाही? लाग कामाला जा. जाऊ मग. हा जा बिंदास जा कामाला लाग. हो तुम्ही बिंदास राहा आता. हा याला बरोबर आयडिया सांगितली कडे. 100% आपल्या त्या समस्याला आपल्यापर्यंत जर आल्या तर आपण निवारण करू शकतो. लोक बी आपल्यापासून नाराज होणार नाही. बेस्ट आयडिया आहे. पुढचं काम करावं लागेल आता. काय बाबा, काय गणगण? शामराव, बरं झालं तुम्ही भेटले. एक काम होतं. माझ्याकडे काय काम होतं? डेपुटीने ना मला एक काम दिलंय. डेपुटीने काम दिले? हा, काय दिले? काम असं आहे की लोकांच्या समस्या आहेत ना, ते आपल्याला जाणून घ्यायच्या आता. म्हणजे गावकऱ्यांच्या, हा, गावातल्या समस्या काय आहेत त्या? प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आपल्याला काय करायचंय, जाऊन त्यांची समस्या जाणून घ्यायची, त्याची फक्त प्रत्येक समस्या नोंद करून घ्यायची आणि सगळा डाटा काय करायचा आपल्याला डेपुटीकडे नेऊन द्यायचं. त्याबद्दल डेपुटी आपल्याला मानधन पण देणार आहेत. काय सांगतो? हो. मी तुला मानधन देणार आहेत ते? हा, अरे पण तुला गावात कुठे ओळखीचे तू? म्हणून तुम्हाला म्हणतो चला माझ्यासोबत. म्हणजे मी हो, दुकान सोडून? दुकान तुम्हाला दिवसाला किती भेटतात असे? काय 500-600 रुपये भेटत? मग आपल्या इकडे मानधन जास्त भेटणार आहे ना. काय सांगतो? हा, मी जास्त पैसे देणार डेपुटी? हो. अरे जमतंय ना, मग काय अडचण नाही. मग आता काम करा, आपलं वही लागेल, पेन लागेल. मग आपल्या दुकानात आहे ना, हा, मग त्याच्यावर वहीन पेन घेऊ, हा, गावातल्या घरोघरी जाऊ आणि प्रत्येकाच्या समस्या विचारू, कोणाची काय अडचण आहे सांगा बुवा, आपले डेपुटी सॉल्व करणार आहेत. सगळ्या नोंद झाली का, की आपलं काम पैसे घेणं मोकळं संपलं. उक्त काम घेतल्यासारखंच आहे ना, कुठे रोजावर करायचं आपल्याला. मग आता किती वेळ लावायचा? लगेच निघायचं आला ना. ना मग. हे बरं झालं बघ, कैलास भाऊन दिली भवितच भेटले आपल्याला. नमस्कार नमस्कार. काय आहे ना, आपले डेप्युटी आहेत ना, त्यांनी काय सांगितलं की बाबा गावामध्ये कुणाला काय अडचणी आहेत, काय आहेत, समस्या आहेत, त्या नोंदून घ्या, आपण त्यांच्या सॉल्व करून टाकू.
हा कैलास भाऊ सांगा बरं तुमची काय अडचण आहे आपल्या गावातली? गावातली काय नाही आपली सध्या एवढी काय अडचण नाही. ते आमचे गल्लीत आहे ना हा एक स्ट्रीट लाईट आहे त्याची ट्यूब गेली तेवढी ट्यूब बसवायची सांगा. ती सांगायची का? बरं बरं, अजून? लिहून घे. अजून काही? तुमचं सांगा चला. हे आमचं काय नाही, आमचं सगळं निवांत आहे. फक्त नाल्या नुल्याला पाणी साठलंय गटरांनी, होय दुसरं काय नाही. बरं लिहून घे. तुमचा मोबाईल नंबर पण सांगतो हा. हा आणि टाइम पण लिहून घे. आणि किती वेळ आता? 75 75 ओके. आणि येऊन भेटा 77. 62 76 79. हा. आणि तुमचा? आमचा 7507 2266. 42 वाजता असं. हा ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, टेन्शन घ्यायचं नाही. आपले डेपुटी खूप चांगलं काम करतात आपल्या गावासाठी. तुम्ही सांगा डेपुटींना तसं आणि लवकर लवकर करून घ्या. लगेच करायला सांगतो मी त्यांना. हा कसं आहे, अंधाराचा प्रश्न आहे, रात्रीचा करावा लागतो. यांच्या बी आता पाऊस पाण्याचे दिवस येतं, गटारी तिकडले ना, तुमले पाणी मच्छर होते. नाही रे करून घेतो ते. काळजी करू नका. ठीक ना, इथं लगेच घेऊन टाकू यांचं बी. बाबा मला आज कळलं लोकांच्या किती समस्या आहेत. पाण्याच्या समस्या, कचऱ्याच्या समस्या, नाल्याच्या समस्या, लाईटीच्या समस्या. हे डेप्युटीने लय भारी काम केलं. लय लय हा, म्हणजे गावचा विकासच होणार तुला सांगतो तुम्ही. त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली, त्याला आपण खत पाणी घातलं माहितीये. माग येतो. काय म्हणते सदा भाऊ येते सदस्य आहेत आपले, त्यांना डावलून कसं जाऊन जमन आपल्याला. नमस्कार. नमस्कार. दिल्लीहून आला का काय राजघाटाहून आला गांधीजींचं दर्शन घेऊन? अहो सकाळ सकाळ दर्शन किंवा राम राम म्हणणं किंवा नमस्कार म्हणणं चांगली पद्धत असते की नाही? हा हे आता सकाळ राहिली का? आता दुपार झाली ना, तोंड ऊन आलं पार. कसली वर्गण चालू आहे? नाही हे वर्गणी नाही. मग यादी. ते यादी? हा डेप्युटी आहेत ना, हा. त्यांनी बाबाला काम दिलं. हा. तो म्हणला गावातल्या प्रत्येक माणसाकडे जायचं, हा. त्यांच्या समस्या विचाराच्या गावाबद्दल. मग आता कुणी काय सांगतं बाबा खांबावरचा स्ट्रीट लाईट बंद पडलाय, मग ते लिहून घातला. ते आपले काय दिलीप भाऊन त्यांनी सांगितलं नाल्याची समस्या. नाल्याच्या समोर गटऱ्या तुंबल्यात, पावसा पाणी दिवस आहेत, मच्छर होते. मग अशी सगळी अडचणी चालू आहेत. आणि मग डेप्युटी हे सगळे प्रश्न घेऊन नंतर सगळे सॉल्व्ह करणार. सांगा तुमचं नाव सांगा चला. ऐ, कान टाळ फोड का बाबा तू? माझं नाव विचारितो. समस्या निवारण करणाऱ्या माणसाला विचारितो, तुमची समस्या काय आहे? मग तुमच्या पण काही समस्या असतील ना काही? लग्न झाले का? ती समस्याची ती बघ आधी लोकांचं सारून घ्यायच्या आधी आहे ना, आपलं किती उखाणलंय ती बघ. तुम्ही वरवरच्या मलमपट्टीचे आहेत रे. या समस्या डेप्युटी काय कोणी काय 4 पैसे खिशात असले का नीट होत्या. मग कशा समस्या विचारायच्या? आजी गुडघे दुखत आहेत ना? लय दुखत आहेत बाबा, फार जाम झाले. आज एखादा गेले नाही, कमरापासून खाली लई पाय दुखत आहेत, खरंच दुखत आहेत. यांना गुडघे दुखत आहेत. मान बघा ठणठणीत राहिलं पाहिजे माणूस. पण डेप्युटी त्याला काय करते? डॉक्टरचं काम आहे ना ती. समाजसेवा हा. CSR फंड असतो ना, तसा डेप्युटीने एक फंड करायचा तयार आणि लोकांचे डायरेक्ट हाडाचे संचेती कुठं मोठ्या दवाखान्यात न्यायचं. हो किंवा आलाय याची बायको नांदत नाही. काय 2 घरी तुकडे खावा लागत आहेत. याचं सोल्युशन काढा. प्रपंच त्याचा नेटका होईल. डेप्युटीला म्हणावा आधी करा प्रपंच नेटके लोकांचे, आणि मग परमार्थ बघा. लोकांचे यांचे कशाला? फाटके तुटके झालेत. लोकांचे प्रपंच करा म्हणतात. झालंय काय मला सांगा काय चाललंय? सर्व तुझी काय एकंदरीत अडचण? थांब, तुझी अडचण काय खरी? अडचणीच चाललंय वय. हा सांगू माझी अडचण. खरी काय? पहिली अडचण ही माझी बायको राहत नाही. बघा. ऐका, हा दुसरी अडचणी हा सोय पाणी झाली तर बघा संध्याकाळच्या कोणाकोण दमत आहे लेकरू दिवसभर कामाचं. अरे मला असं वाटतं- संध्याकाळी त्याला झोप येत नाही. आणि त्याचे तिसरी आहे- हाडकं आहेत ना, बोला ते संध्याकाळी त्याचे बरगाड्या बोला ते त्याच्या बरोबर. बाबा आपली यादी केलेली बोगसच झाली सगळी. आपल्याला पुन्हा सगळ्या लोकांना भेटावं लागेल. नाही ना, आणि मला- वैयक्तिक काय त्रास आहे तो विचारावा लागेल. हा थांबा थांबा थांबा. आता त्याच्यावर मी काट नाही नाही कात नका मारू. ही पान वेगळं. हे काम तर सदाभाऊ बी करीतेन, दिलीप भाऊ करतेन, शोभा भाऊ करतेन. आमदार साहेबांकडे गेलं का काम फटाफटनी द्यायला का खिचून पैसे घालणार आहेत काय डेपुटी? नाही 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 ना. हा. मग तुम्ही आता असे काम करा. याची बायको नांदत नाही, तो डेपुटीचा राईट हँड आहे. माझं लग्न होत नाही. याचं लग्न होत नाही. हा. त्या चंक्याला बी पोरगी भेटाना. सुगंधाचा मालक मुंबईला आहे. तिला बिचाऱ्याला वाटत असेल बायको बरोबर राहावा.
हिला वाटत आहे आपला नवरा इथं, त्याला बी एखादं कामधंदा बघा, त्या डिग्याचं लग्न करा, कवर दिवसभर ठेवायचं म्हणावं गावात तसाच, आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचे बघायचे. तसं करू नका, डिगूचं लग्न बी करून टाका, डेपुटीला म्हणावा. बाबा कळलं ना तुला आता समस्या? मला आता करायला शिकायला समस्या डेपुटी यादी करतात का? मग मी डेपुटीकडे जातो. डेपुटीला म्हणा घरची जर येत नसन तर मला एखादी दुसरी करून द्या, पण माझ्या बायकोची सोय लावा. हा विषय असा आहे, डेपुटीने यादी करायला सांगितलेली आहे आम्हाला. चालू तू टेन्शन घेऊ नको. आम्हाला सांगितली यादी हा, करायची. आम्ही हा. यादी आहे ना बरोबर पोच करतो आणि तुमच्या सगळ्या समस्या नाही ज्या नाही, या- मी येतो ना, हा. डेपुटीला सांगावं लागेल मला यादीत सुधारणा करा, लोकांची लग्न व्हायनात. मग मी माझं नाव आधी टाकतो 1 नंबरला. माझं ताट अरे याचं आधी- टाका, याची अडचण अहो, गेले. नाही आता याची तू ही अडचण सारखीच आहे, अम्माई काही फक्त वेगळी आहे ती काय? अडचण आहे ना जरा दूर झालेली. आणि त्या आजींचं नाव लिहून घ्या, गुडघे आजीचे- दुखात आहेत. आजीचं नाव काय आहे? नाव, अरे तुम्हाला गावातलं माणसं नाव आहे नाही ना माहिती. माहिती का काय आहे? लिहितो ते तू तर जस काय राजघाटावर आलाय दिल्लीतून, बाहेर गेलतो राव, बाहेर पुण्याला नव्हतो का मी किती झाली. अख्खे गाव याच्या दुकानातून सामान खरेदी मला हे करते. माहित ना. हा, यार बाहेर. सांग नाव. हा, हा. सर्व आजी हा, सर्व आजी. गुडघे. हा गुडघे दुखत आहेत. ओके नंबर. माझं घे, माझं घे. हा हा खाली घे जालिंदर पोट बरे. ऐका इसरला का नाव त्याचं? ही सरला का रोज मायात खात म्हणून तरी बरं बायको आणि त्याचं फक्त बायकोच नाही, संध्याकाळी एक ते थोडा श्रम परिहार 90-60 डेपुटील म्हणा तुमच्या येणी 60 दिली तरी समाधान राहील. हा, होय, चालेल. जमन ना. हा पण ते तिसरा मुद्दा तुम्ही मग सांगितलेला त्याची मी होत असलं काय ते. म्हणजे ही नाही आली तर दुसरी पर्यायी बायको शोधून द्यावी. हा, पर्याय ही जर आली नाही तर दुसरी पर्यायी शोधून देणे. शोधून देणे म्हणजे सोयरीकच करून देणे. तस काय त्याचं म्हणजे ही नाही, आपण काय झाकत नाही. आटी बिटीचं काही नाही, त्याला फक्त मंडळी पाहिजे, 2 टायमाची त्याची सोय होईल बस. हा, अक्षर चांगलं आहे बाबाचं. त्याच्यामुळे त्याला लिहायला दिलंय मी. हा, लिहायला. बरं चला थँक्यू. आणि चला मी येतो. चला ते तुम्हाला सांगता येत नाही डेपुटीला. हा ते पण आहे. तुम्ही असले कसं आम्हाला खोलात शिरता येईल जरा. मला येऊ का? मी येऊ का? आज तुझी अडचण डेपुटीला लगेच कानावर घालावं लागेल. मी ना वरच्या फांद्या राहिल्या आहेत तेवढं डेपुटीला काढायला सांगायच्या. हा हा तेवढं ते वरचं 2 बर बर बर. आणि ते बदाम बदामाच्याच फांद्या ते वर गेलंय ते. चला सर्व मावशीचं झालं ना, घेतलं ना कुठे आंबाईचं बघा. हे आणि ही घरी ना. छोटं ते पण याची बी एक तुला ही नाही, तुला तर अजून लग्नच नाही, तुझी समस्या आहे. आणि याचं झालंय, पण याची ढेरीच एवढी मोठी होती ना, आता याची तर गेली, याची बी जायच्या मार्गावर काय बायको सोडून. मला वाटलं डेअरीचं. त्याला काहीतरी त्याला वाकर आणून द्या घरात डेपुटीला म्हणा. ह्या बाई इथं बसले सर. आले का? सुरुवात बी झाली कामाला. काम झालं. सुरुवात नाही फत्तेच करून आलो ते एकदम. आणि तुम्ही विरोधी पक्षाने सोबतच घेऊन येतले. मग त्यांच्या मदतीने बी सगळ्या समस्या हे केल्या ना. लोकांच्या समस्या सोडवणार आहे तुम्ही म्हणले, म्हणलं आपण बघू बाबा इकडे. मदत करावं. वाचिणार कोण? बाबा बघू ना गपची. वहीचं पान शेवटचं भरलंय तू. पण आम्ही नंतर बघू ना समस्या कशाला वाजवतो आता. मग समस्या कळल्या पाहिजे ना आपल्याला. समस्या पाणी नाही, वाच श्याम्या वाच. रस्त्याची सफाई आपली नाही. सर्व आजी ती कोपऱ्यावरची तिची गुडघे दुखत आहेत. ती म्हणली ऑपरेशन करायचं त्यासाठी सांगा डेपुटीला. त्यानंतर आपला जालूचं काय आहे ना, त्याची बायको नांदत नाही. एक तर त्याची बायको आणून द्यावा लागेल आणि संध्याकाळी त्याला श्रम परिहार म्हणून एक 60ची सोय करून देणं गरजेचं आणि आहे. जर पहिली बायको आली नाही, आता लिहिले ना खाली तर पर्यायी त्याला दुसरी बायको करून द्यावी लागेल. त्यानंतर बाबड्या त्याचा आपलाच माणूस, त्याचं लग्न नाही अजून, त्याला त्याचं लग्न करून द्यावं लागेल. नाही समस्या जाणून घ्यायला ज्याची नियुक्ती केली त्याचीच गंभीर समस्या आहे, त्यालाच बायको नाही. आणि खाली नाही का ती आपली ही कोणती ती आपली लिहिलं हा लीला अक्का, ती म्हणली उशाला काही नाही. उशाला काय नाही, मग तिला उशी घे ना. नाही नाही ते उषा म्हणजे हो तिची पोरगी नाही का उषा, तिला लेकरू बाळ तिला नाही. लेकरू बा. आता त्याला काय तिचं- डॉक्टरला दाखायचं की ग्रामपंचायत? नाही पण डॉक्टरला दाखवायला ते दाखवते, पण खर्च मोठा असेल, बिचारीला ठेपत नसेल,
तर डेप्युटीनी अरे सरकारने ना सरकारी दवाखाने उघडलेत ना, बाळातपणासहित खर्च होतोय. ग्रामपंचायतचं काम आहे काय ते? ती समस्या कशाला घेतली रे? मै बी समस्या आहे ना, काय समस्या आहे तुझी? मै बायकोनं आणत नाही. अरे तुम्हाला मी सामाजिक समस्या सांगितल्या होत्या. कोणाचा नळ फुटलाय का, कोणाची तिथं रस्त्याची गरज आहे का, हे कुठल्या समस्या आणल्या? तो वैयक्तिक समस्या आणल्या काय? हे सोडा. परत सुगंधाची आपली केवढी मोठी अडचण अहो, तिची. तिचा मालक मुंबईला, ती इथं. मालकाला काहीतरी इथं मुंबई इतक्या पगाराची नोकरी बघून द्या. दोघे राजा राणी राहते. ती गाणं म्हणत असती का, तुम वहा मैया. काय आता कवर गाणं आहे आणि तो आजू, त्या आजूचा किती मोठा किस्सा आहे कोंबाचा. हो ते तो मला म्हणत होता डायरेक्ट. काय आणलं? खूपच बाहेर येतो शेरू बाप्पाचा अजून. आजी हा. का? काय त्याचं काय आलं? मुळ्यात मुळ्यात आजे आजे अहो दोन अरे टायमाचं तुम्ही खात वैयक्तिक विचारायला गेलते काय, लोकांच्या व्याधी विचारायला गेलते? व्याधी समस्या नाही. कोणच्या? अहो हीच समस्या आहे खरी. त्या पुरुषोत्तमला- त्या आजूचे तर. ते पुरुषोत्तमला जुलाब लागले त्याचं काय करायचं? हा पुरुषोत्तम लावणार डिप्युटी होतोय तुला बंद करायला. अरे काय चाललंय तुमचं? हा आता ते पुरुषोत्तमच्या याला बुच बसतो सुगंधा करता, मी इथून रेल्वे चालू करतो त्यांच्या नवऱ्या करता मुंबईला. माझं माझं हा माझं तुझ्या करता दुसऱ्या लागणे सोय करतो, तो पहिल्या बायकोला दुसरा नवरा करून ते देतो. तर झालंच पाहिजे, पण मला संध्याकाळच्याला 60 शिक्षण आहे. मी काय करतो आता ग्रामपंचायत पुढे ना संध्याकाळी कॅन्ड भरून ठेवायला सांगतो. एक कटी आहे ना कोणाकोणाची मला हे पटलंच नाही, पण तू स्वतःच पुढे मारायचं, आमचं काय मागं नेऊन ठेवायचं काय सगळं? याला बी बघायची ना. काय बाबड्या हुशार आहे म्हणलं तू. आणि पुण्याला सगळ्यात गेलाय. महत्वाचं घरचाच विषय, डिग्याचं लग्न कवर ठेवायचं. दिग्याला कर घ्या. दिव्याखाली अंधार. अरे वा वा डेपुटी. दादा भाऊ तुम्हाला माहितीये गावातल्या, मी काय म्हणलं, गावातल्या समस्या दूर होत्या. कोणाच्या नळाला पाणी नाही, कोणाचा नळ फुटलाय, कोणाला रस्ता नाही, यासाठी गेलतो का तू वैयक्तिक समस्या घेऊन आला? ग्रामपंचायतीच्या पैशातून ती नीट करता आलं असतं आणि डेपुटीनी समस्या सोडल्या म्हणून ती मतदान फुकट अहो, भेटलं नका का असतं. मतदान करीन आम्हाला? एक आम्हाला समजत नाही का, आम्ही कुठून कोंढापुरी वरून आलो, आम्ही आहे का ना- तिकडून आलो, आम्ही नंदुरबार तिकडून. मला आता कळालं समस्या कशा फिरल्या. विरोधकांनी समस्या पलटिल्या आणि बाकीच्या समस्या बाजूला ठेवल्या. म्हणजे विरोधक परत बोलायला मला. डेपुटी खरं आहे ना त्यांचं. मला सांगा, सामाजिक प्रश्न म्हणजे गाव म्हणजे समाजातले लोक आणि लोकांच्या अडचणी म्हणजे प्रश्नच झाले ना. अहो समाज सुखी तर गाव सुखी. मान्य आहे ना, मान्य आहे. समाज सुखी आहे. पण एवढं ग्रामपंचायत न करू शकत, एवढं सरकार करू शकत नाही. ठीक आहे ना, काही तुमच्या CSR फंडातून मदत करा. कुठल्या फंडातून? CSR म्हणजे समाज उपयोगी जो फंड असतो तुमचा असं 1 नंबर 2 नंबर. आता ग्रामपंचायतीचे अजूनही काम चालत येत आपले श्यामा, त्याच्यातून 10% मिळत येत. त्यातलं थोडं वाटप सडळ असते करा. लोकांचे गुडघे नीट करा. मुळव्यात वालांना कुठं औरंगाबाद कुठं काय असेल तिथं दाखवा. याचं वधूवर सूचक नाव द्या. ह्यो परितक्त्य नाही म्हणता यायचं, याला काहीतरी म्हणा विदूर किंवा पुनर्योग अशी जाहिरात द्या एखाद्या paper. घटस्फोटीत म्हणून टाकू आधीच मग. झाला नाही हा. पहिली परत त्याच्या मुंडक्या बसत आणि बाबाचं नाव नोंदा वधूवर सूचक मंडळामध्ये. ते चंक्याचं लग्न राहिले. हे तुम्ही ना समस्या लक्षात आल्या सगळ्या, पण अहो मतदान वाढेन याची राही ना, मला याची मतदान वाढलं नाही तरी गेली चालेल. याला भेटा ना. मला मतदान वाढलं नाही तरी चालेल. वैयक्तिक समस्या आहेत. मान्य आहे की ग्रामपंचायत सगळ्या समस्या सोडवणार नाही, पण एखाद्याच्या मुळ्याचं मी काय करू शकतो? त्यांनी सरकार दवाखान्यात जावं. एखाद्याचं लग्न झालं नाही, बायको पळून गेली, ते मी काय करू शकतो ग्रामपंचायत? अरे तुम्हाला चांगल्या समस्या सांगितल्या मग होत्या. तुम्ही जाहीर करा ना. मी समस्या सोडू शकत नाही. हं? समस्या सोडू. मी इथं जाहीर करतो, मी गावाच्या सामाजिक पातळीवर समस्या अहो सोडवतो. सामाजिक पातळी तुमची तिचं तुम्ही नीट करणार आहे का? तुम्ही नाही कुठले नीट करणार आहे? कुठून नीट करणार आहे ती सांगा आम्हाला. नाही, मान्य आहे. ग्रामपंचायतीच्याच निधीतून करायच्या ना. तुमच्या याच्यावर एवढं कळालं की वाटतंय तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. घरात 10 लोक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यात ग्रामपंचायत काही करू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. काही समस्या आपण स्वतः सोडायला पाहिजे त्यांनी, काही समस्या गाव पातळीवर एकत्र येऊन सोडायला पाहिजे, आणि ज्या मोठ्या समस्या आहेत त्या शासनाकडे द्यायला पाहिजे. खरं आहे ना. एवढं मात्र समजलं. कोणी कोणचं हे घेऊन उपयोग नाही. 5,000 द्या ना. हा 5,000. 5,000 नाही देत. आता मला समस्या तुम्ही कोणच्या लिहून आणल्यात आणि कोणाकोण समस्या हे झाली बाबा मानधन. नतमस्तक होतो आणि मी माझं बघतो. हो चला. डेपुटी डेपुटी मान दे ना. मानधन डेपुटी. बघा अरे 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 हे दुःखी समस्या म्हणजे साधा भाऊ आमचा दिवस बुडाला आणि सगळंच हे झालं राव. खरी समस्या हीच आहे. डेपुटी आहेत ना फक्त नादी लाविते. त्या समस्या काही खिशातून सोडवणार होते का? हे देवाचं घ्यायचं आणि देवाला वाळायचं. मी त्यांच्या माग लागून आहे ना, मी माहिती ना बायकोचा ठीक आहे, मी बाई गार बायकांच्या बळी आहेत. जा, 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 जा.